श्रीराम समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. श्रीराम समर्थ गुरुजी, आपल्या चरणी माझा शिरसाष्टांग नमस्कार. मी वेदमूर्ती श्री रमेश उमेश कुलकर्णी गुरुजींच्याकडे वास्तुविशारद बॅच नंबर 15 मध्ये शिकत आहे. मी माझा थोडक्यात परिचय देतो. मी रणजित पांडुरंग पाटील, राहणार मोजे सांगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर इथून शिकत आहे. मला आज व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश हा आहे की आम्ही जो कोर्स पूर्ण केला हा बाकीच्यांनी करावा, का करावा, काय त्याचे फायदे तोटे हे सगळं विचारण्यासाठी. आता पहिला मुद्दा हा वर्ग का करावा, दुसरा मुद्दा हा वर्ग केल्याचे फायदे काय, तिसरा मुद्दा हा वर्गाची फी किती आहे, चौथा मुद्दा हा वर्गाची फसवणूक होणार, आपल्या ह्या वर्गाकडून आपल्याला फसवणूक होणार की नाही, चौथा मुद्दा हा वर्ग करण्यास काय फायदा झाला किंवा काय फायदा होईल, वर्ग केल्याचे तोटे न केल्याचे तोटे काय, आणि हा वर्ग कोणी करावा. तर सगळ्यात प्रथम म्हणजे हा वर्ग का करावा. तर आज आपण पाहत आहात की कमीत कमी इंग्रजांच्या काळापासून किंवा मुघलाईच्या नंतर इंग्रजांच्या काळापासून असं समजू आपण, जसं जसं आपल्यावरती भारतीय आक्रमणं होत गेली आणि त्यानंतर आपल्या बरेचशाच जुन्या वास्तूंची तोडफोड झाली. पाहत असाल की नालंदी युनिव्हर्सिटीसारखी युनिव्हर्सिटी जाळली गेली. त्यात आपले असणारे 4 वेद, ऋग्वेद, आयुर्वेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद सारखे मोठे ग्रंथ ही काय हे झाले, दासमूस केले किंवा तोडकामोडी झाली. त्यानंतर जुन्या असणाऱ्या आपल्या वास्तू, आता मोठ्या मोठ्या वास्तूमध्ये पाहत असाल की एखादा जुना वाडा पाहत असाल, एखादी शिवरायांनी दिलेले बांधलेले स्वतःचे किल्ले पाहत असाल, त्यामध्ये बदल केलेले पाहत असाल, ती वास्तू पाहिली तर ती वास्तू नियमाप्रमाणे असते. पण जसं जसं इंग्रजांचा काळ आला आणि ह्या तासमूस झाली आणि आपल्या ज्यावेळेस भारताला लुटून नेलं त्यावेळेस आर्थिकदृष्ट्या ज्यावेळेस भारत भरपूर दुर्बल होता, त्या काळात आपल्याला जेवणाचे राहण्याचे वांदे असायचे. पाऊस पडला नाही कर देणे, पाऊस पडला तरी कर द्यायचा, आई बहिणीची आबरू लुटायची, असा जो प्रकार भरपूर प्रमाणात चालू होता. त्या काळात लोकांनी फक्त अन्न वस्त्र निवारा ह्याचाच विचार केला आणि कुठेतरी खायचं, कुठेतरी राहायचं आणि दिवस काढायचे. आता ती मूलभूत गरज पडलेली आहे की अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण. आता ह्या शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोट भरायची विद्या गरजेची आहे, लागतेच. त्यामुळे हा वर्ग करणे गरजेचे आहे. आता दुसरा वर्ग, हा वर्ग केल्याचे फायदे. आता मगाशी म्हटलं तसं शिक्षण. आता शिक्षणामध्ये म्हटलं तर वस्त्र निवारा. आता निवारा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पंचमहाभूतामधला एक पंचमहाभूताने बनवलेला एक राहण्याचे ठिकाण म्हणजे निवारा, जी वास्तू जी आपण म्हणतो ती. आता त्यात योग्य का असावं किंवा का आपल्याला फायदा होईल, तर सर्वप्रथम आपल्या असणाऱ्या 4 दिशा, 4 उपदिशा, 2 मध्य दिशा, ह्याच्यापासून 4 उपदेशांच्या पासून मिळणाऱ्या आपल्याला ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा आणि निगेटिव्ह ऊर्जा ह्याची आपल्याला जाणीव. परत प्रत्येक दिशेच्या एक आपलं एक कर्म आहे, ते कर्म त्याच्यापासून येणारी ऊर्जेतून आपल्याला फायदा किंवा तोटा, ती जादा असलेल्याचा तोटा, ती कमी असलेल्याचा तोटा, जादा असलेल्याचा फायदा, ती कमी असलेल्याचा फायदा, हेही आपल्याला कळून जातं. परत आपल्या असणाऱ्या भौगोलिक गोष्टीपासून ज्या प्रत्येक गावाला, प्रत्येक देशाला, प्रत्येक जगातल्या प्रत्येक कोपऱ्याला एक वेगवेगळ्या प्रकारचा निसर्गाची संपत्ती लाभलेली आहे. त्याचा फायदाही आहे आणि तोटाही आहे. त्याचा आपल्याला फायदा कितपत होतो आणि तोटा कितपत होतो ह्याचाही अभ्यास होतो. परत त्या सगळ्याचा प्रभाव आपल्या प्रत्येक घरावर, गल्लीवर, राज्यावर, देशावर, जगावर होतो. घरागल्ली खोलीसकट आपलंही घर येतं. तर त्याचाही विचार आपल्याला ह्यातून करून त्याच्यामुळे आपलं मूलभूत असणारं ठिकाण म्हणजे घर, जे 0 पॉईंट असं समजून जरी बोललो तरी चालेल की आपण सुरुवात इथून करतो आणि शेवट जिथे येतो तो 0 पॉईंट म्हणजे महत्त्वाचं घर, ज्याला पूर्ण 1 आकडा आपण धरू शकतो की बोलताना आपण 0 पॉईंटवरती गाव आहे, पण बघायला गेलं तर 1 म्हणजे इथून सुरुवात असं समजू शकतो. ह्याचा फायदा आहे, शिकलेल्याचा फायदा. परत हा वर्गाची फी, तर गुरुजींनी जी मिनिमम फी ठेवलेली आहे ती कमीत कमी
आणि सगळ्यात स्वस्त आणि कमी पैशामध्ये भरपूर ज्ञान